तुम्हाला जे माहीत आहे ते जाणून घेणे चांगले वाटते, नाही का? तुम्हाला त्या सर्वांचा अनुनाद, रेझोनन्स जाणवत नाही का? तुम्ही कोण आहात याची पूर्णता तुम्हाला जाणवत नाही का? त्या सर्वांना दोषमुक्त करणे तुम्हाला आवडत नाही का? स्वतःला दोषमुक्त करणे तुम्हाला आवडत नाही का? धन्यवाद. येथे बसणे मी माझे परम भाग्य समजतो. एक चांगली चर्चा आता सुरू होणार आहे. अनेक वर्षांपूर्वी मला एक स्वप्न पडले होते की मी लॉटरी जिंकेन. तुम्ही आताच ती जिंकली आहे. मला ते जाणवते आणि मला नक्कीच ते त्वरित करायला आवडेल. आज जॅकपॉट 93 दशलक्ष डॉलर्सचा आहे आणि मला ते आजच घडलेले पाहायला आवडेल. त्याबद्दलची गोष्ट अशी आहे की तुम्ही तिथून इथे पोहोचू शकत नाही. तुमच्याकडे जी गोष्ट नाही तिची इच्छा धरून तुम्ही तिच्याशी व्हायब्रेशनल मॅच, कंपन जुळवणारे होऊ शकत नाही. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला आधी बनावे लागेल आणि मगच तुम्ही ते मिळवू शकता. दुसऱ्या शब्दांत तुम्हाला तुमच्या विनंती इतकीच समृद्धी अनुभवावी लागेल. तर सर्वात आधी जॅकपॉट किती मनोरंजक शब्द आहे. याचा अर्थ आहे खूप मोठे. 93 दशलक्ष म्हणजे तेच. याचा अर्थ आहे दुर्मिळ. याचा अर्थ आहे असंभाव्य. हे सहसा पुढचे तार्किक पाऊल वाटत नाही. त्याचे मोठेपणच तुमचा विसंगतपणा उघड करते. दुसऱ्या शब्दांत जर तुम्ही म्हणालात, ब्रह्मांड, मला अधिक पैशांची गरज आहे, तर त्या कंपनामध्ये खूप कमी विसंगती आहे. आणि जर तुम्ही ही भावना वारंवार व्यक्त केली, जोपर्यंत तुम्हाला त्याची अपेक्षा वाटू लागते, जेणेकरून तुमचे शब्द नैसर्गिकरित्या बदलून असे होतील, ब्रह्मांड, मला नक्कीच अधिक पैशांची गरज आहे. मला नक्कीच खात्री आहे की अधिक पैसा माझ्याकडे वाहत येईल. तर त्या मृदू, प्रतिकार नसलेल्या अपेक्षेमध्ये अधिक पैसा तुमच्याकडे वाहू लागेल. पण जेव्हा तुम्ही म्हणता, ब्रह्मांड, मला माहीत आहे की तिथे पैशांचा एक प्रचंड मोठा ढीग पडला आहे, जो कोणालाही समजत नाही, आणि तो माझ्या ढिगाऱ्यात यावा अशी माझी इच्छा आहे, तेव्हा कंपन विसंगती इतकी मोठी असते की तुम्ही त्याबद्दल बोलताना तुम्हाला कसे वाटते यावरून ते सांगू शकता. जरी तुम्ही कधीकधी आशावादाच्या क्षेत्रात येता, तरीही बहुतेक वेळा तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही, अगदी ते शब्द बोलताना सुद्धा. आणि आम्ही अशा कोणालाही ओळखत नाही जो आपले शब्द इतके फुगवून सांगू शकेल की तो कंपनाचा एवढा मोठा टप्पा ओलांडू शकेल. ब्रह्मांड, तू माझी भरपाई करू शकतोस. तू मला हा जॅकपॉट देऊन सर्व काही ठीक करू शकतोस. आणि आम्ही म्हणतो, हे त्या प्रकारे काम करत नाही. तुम्हाला सातत्याने येथे कल्याणकारी, वेलबिंग कंपनामध्ये राहावे लागेल. आणि जेव्हा तुम्ही तिथे असता, तेव्हा ब्रह्मांड म्हणेल, बरं, हा एक मार्ग आहे. बरं, हा एक मार्ग आहे. बरं, हा एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही वॉटेक्स ऊर्जेचा भोवरा मध्ये असता, ही कल्पना, ती कल्पना, ही कल्पना. हे अकल्पनीय नाही. खरं तर हे पूर्णपणे कल्पनीय आहे की जेव्हा तुम्ही वोर्टेक्सच्या आसपास असता आणि तुम्हाला ट्यून इन, कनेक्टेड आणि ऊर्जावान वाटते, तेव्हा तुम्हाला एखाद्या दुकानावर थांबण्याची प्रेरणा मिळू शकते, तिकिटाच्या वेळेबद्दल प्रेरणा मिळू शकते आणि लॉटरी जिंकणारे तिकीट खरेदी करण्याची प्रेरणा मिळू शकते. पण ते करण्यासाठी तुम्हाला वोर्टेक्समध्ये असावे लागेल आणि तुम्ही ते अचानक करत नाही. तुम्हाला वोर्टेक्समध्ये उतरावे लागेल. वोर्टेक्स तुमच्या ओळखीचा असणे आवश्यक आहे. त्याबद्दलची इतकी रंजक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला वोर्टेक्सच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करता आणि तेव्हा तुम्ही असे म्हणत नाही की मला जॅकपॉट जिंकायचा आहे. तुम्ही म्हणत असता, पैसा माझ्याकडे मुबलक प्रमाणात वाहत आहे. तो जितक्या वेगाने बाहेर जातो तितक्याच वेगाने आत येतो. मला पैशाची काहीच गरज नाही. पैसा आत वाहत आहे. तो हवेसारखा आहे. मी श्वास आत घेतो आणि सोडतो आणि पुन्हा श्वास आत घेतो आणि सोडतो. तो फक्त नैसर्गिकरित्या माझ्याकडे येतो. समजले? तुम्हाला वोर्टेक्समध्ये जावे लागेल आणि मग वोर्टेक्स तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो. तुमचा या वोर्टेक्सच्या वैधतेवर विश्वास आहे का? हो, नक्कीच. तुमचा असा विश्वास आहे का की तुम्ही सोर्स एनर्जी होता आणि आहात, जरी तुम्ही या भौतिक शरीरात असलात तरी? हो, आहे. आणि तुम्हाला असा विश्वास वाटतो का की हे जीवन जगताना तुम्ही एका खऱ्या संपत्तीवर खूप शक्तिशाली दावा केला आहे? हो, वाटतो. आणि तुमचा असा विश्वास आहे का की ते तुमच्यासाठी तयार आहे? तिथे तुमचे नाव लिहिलेले आहे. ते तुमच्या बँक खात्याला आधीच नियुक्त केले गेले आहे. ते तुमच्यासाठीच आहे आणि कोणीही ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही? हो, आहे. तुमच्यासाठी जमा झालेल्या या पैशात अजिबात जोखीम नाही, असा तुमचा विश्वास आहे का? ते तिथे जोखीममुक्त आहे, असे तुम्हाला वाटते का? हो, वाटते. आणि तुमच्या संपत्तीवर दावा सांगण्यासाठी काय आवश्यकता आहे हे तुम्हाला समजले आहे का? नाही. बरं, तुम्ही तिथे पोहोचलाच आहात, कारण तुम्ही ज्या ज्या गोष्टींना हो म्हणालात त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यावर दावा सांगत आहात. दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही ते तिथे ठेवले आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की ते तुमच्यासाठी तिथे आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की तुमच्यातील सोर्स त्याची काळजी घेत आहे, आणि तुम्हाला माहीत आहे की हे कंपनांचे विश्व आहे,
आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एक कंपनशील अस्तित्व आहात, आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही त्याचे कंपन शोधू शकता, आणि तुम्हाला माहीत आहे की आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, कधीही चुकत नाही. तुम्हाला माहीत आहे की आकर्षणाचा नियम तुम्हाला नेमके तेच देईल जे तुम्ही मागत आहात, आणि तुम्हाला माहीत आहे की ते तुमच्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला त्याचा एक सहकारी घटक, कोऑपरेटिव्ह कॉम्पोनंट बनावे लागेल. दुसऱ्या शब्दांत, तुम्हाला फक्त व्होर्टेक्समध्ये जायचे आहे. तीच आवश्यकता आहे. तुम्हाला तिथे जावे लागेल, तुम्ही तिथे आहात हे जाणून घ्यावे लागेल आणि त्या ठिकाणी वारंवार जावे लागेल. तुमच्या सध्याच्या बँक खात्यातील डॉलर्स कदाचित तुमच्याकडे येणाऱ्या 94 दशलक्ष डॉलर्सचे प्रतिबिंब नसले तरी तुम्हाला समृद्धीच्या भावनेचा सराव करावा लागेल. आर्थिक प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला भावनिक प्रवास करावा लागेल. हीच ती गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना करणे खूप कठीण जाते, कारण बहुतेक लोक त्यांचे कंपन पूर्णपणे ते पाहत असलेल्या जीवनाच्या प्रतिसादात राहू देतात. आणि तोच भाग आहे ज्यावर तुम्हाला काम करायचे आहे. अगदी बरोबर, तोच भाग अवघड आहे. तर तुम्ही फक्त तुमचा संवाद बदलण्यास सुरुवात करा. तुम्ही जिथे आहात तिथे मैत्री करा. तुम्ही जे जीवन जगलात, ज्याने तुम्हाला अशा प्रकारचे पैसे हवे असण्याची कुवत दिली, त्या जीवनाशी मैत्री करा. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही खूप आयुष्य जगलात, तुम्ही खूप विरोधाभास पाहिले आहेत, तुम्ही पुन्हा पुन्हा विचारले आहे. आणि आम्ही तुमच्याशी विनोद करत नाही आहोत, आणि तुम्ही सुद्धा आमच्याशी विनोद करत नाही आहात, जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्हाला तिथे ठेवलेल्या या संपत्तीवर दावा सांगायचा आहे. आम्ही सर्व याबद्दल पूर्णपणे सहमत आहोत. फक्त एकच गोष्ट ज्यावर आम्ही अजून सहमत नाही आहोत ती म्हणजे आम्हाला माहीत आहे की ते तुमचेच आहे आणि आम्हाला माहीत आहे की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता, पण तुम्हाला ते अजून माहीत नाही कारण तुम्ही त्याचा पुरेसा सराव केलेला नाही. कारण तुम्ही अजूनही तेच मानवी अस्तित्व आहात. तुम्ही प्रकट होणाऱ्या पुराव्यांना तुमचा विश्वास ठरवण्यासाठी निकष बनवत आहात. आम्ही तुमच्या व्होर्टेक्समध्ये काय आहे याला आमचा विश्वास ठरवण्यासाठी निकष बनवत आहोत, समजले? ओह, माझा यावर विश्वास आहे. मला माहीत आहे की एक अंतर, गॅप आहे आणि त्या अंतराच्या दरम्यान कुठेतरी ते आहे. अगदी बरोबर. तर हा सराव आहे. हा एक चांगला संवाद आहे. माझा विश्वास आहे की ते तिथे आहे. माझा विश्वास आहे की माझ्या अपेक्षेमध्ये अंतर आहे. माझा विश्वास आहे की मी माझ्या अपेक्षेतील अंतर भरून काढू शकतो. माझा विश्वास आहे की माझ्या भावना हे अंतर भरून काढण्याची गुरुकिल्ली आहेत. माझा विश्वास आहे की आशावादी असणे म्हणजे व्होर्टेक्सच्या जवळ असणे आहे. माझा विश्वास आहे की विश्वास ठेवणे म्हणजे व्होर्टेक्सच्या आत असणे आहे. माझा विश्वास आहे की जाणून घेणे हे सातत्याने व्होर्टेक्समध्ये असणे आहे. माझा विश्वास आहे की या डॉलर्सपर्यंत माझी पोहोच आहे. माझा विश्वास आहे की हे डॉलर्स तिथे माझ्यासाठी आहेत. माझा विश्वास आहे की तिथपर्यंत जाणारा रस्ता माझ्यासाठी सोपा असेल. माझा विश्वास आहे की तो रस्ता व्होर्टेक्समधून जातो. माझा विश्वास आहे की तो रस्ता माझ्या भावनांमधून जातो. माझा विश्वास आहे की तो रस्ता सोर्स एनर्जीशी असलेल्या अलाइनमेंटमधून जातो, जो खरोखर माझा मोठा भाग आहे. माझा विश्वास आहे की माझ्या भावना मला खरे काय ते सांगतात. माझा विश्वास आहे की जेव्हा मी निराश होतो तेव्हा मी तिथे नसतो. माझा विश्वास आहे की जेव्हा मी आशावादी असतो तेव्हा मी जवळ असतो. माझा विश्वास आहे की जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा मी तिथे असतो. माझा विश्वास आहे की जेव्हा मी कृतज्ञ असतो तेव्हा मी तिथे असतो. माझा विश्वास आहे की जेव्हा मी जे आहे त्याच्याशी शांतता राखतो तेव्हा मी तिथे असतो. माझा विश्वास आहे की जेव्हा मी माझ्या जीवनाच्या प्रक्रियेची प्रशंसा करतो ज्याने मला हे उपाय तिथे ठेवण्यास प्रवृत्त केले, तेव्हा मी तिथे असतो. मी जगलेल्या प्रत्येक संघर्षावर माझे प्रेम आहे कारण त्यानेच मला हे सर्व मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. माझा विश्वास आहे की मी जगलेले कल्याण आणि जे कल्याण वाटले नाही अशा गोष्टींनी सुद्धा हे माझ्यासाठी तिथे ठेवले आहे. मला माहीत आहे की मी माझ्या स्वतःच्या वास्तवाचा निर्माता आहे. मला माहीत आहे की या गोष्टी सत्य आहेत. मला माहीत आहे की मला या सर्वांच्या प्रत्यक्ष स्वरूपात जगण्याची संधी मिळणार आहे. माझा विश्वास आहे की मी ते प्रत्यक्ष जगू शकतो. मला वाटते की या संपूर्ण ग्रहावर अशा लोकांचे पुरावे आहेत जे आर्थिक बाबतीत नेमके तिथेच उभे होते जिथे मी उभा आहे, ज्यांच्याकडे माझ्यासारखाच व्होर्टेक्स तयार होता आणि त्यांनी फक्त आत जाण्याचा मार्ग शोधला. आणि मला अगदी तसाच मार्ग शोधण्याची गरज नाही. मला इकडे तिकडे फिरून लोकांना तुम्ही तुमचे पैसे कसे मिळवले असे विचारण्याची गरज नाही, कारण ते आपल्या प्रत्येकासाठी वेगळे आहे. पण ज्यांनी कशातही यश मिळवले आहे अशा प्रत्येकाबद्दल एक गोष्ट समान आहे. त्यांनी जे विचारले होते त्याच्याशी व्हायब्रेशनल मॅच होण्याचा मार्ग शोधला. आणि मला फक्त तेच करायचे आहे. तोच तो तुकडा आहे जो मी शोधत आहे. जेव्हा तुम्ही विश्रांतीनंतर परत याल तेव्हा आपण याबद्दल अधिक बोलू, कारण या खोलीत एक सक्रिय कंपन आहे. प्रत्येकाला अधिक मुबलकता कशी शोधायची हे जाणून घ्यायचे आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही तुमच्या व्होर्टेक्समध्ये किती मुबलकता ठेवली आहे. जॅकपॉटबद्दल बोलायचे तर जर तुम्ही जमा केलेली खरी संपत्ती तुम्ही पाहू शकलात, जी तुमच्यासाठी कंपनांच्या स्वरूपात तयार आहे, ज्यावर तुमची त्वरित पोहोच आहे.
पण ते कृतीतून, ॲक्शन नाही, तर भावनिक प्रवासातून आहे. आणि एकदा तुम्ही स्वतःला तुमच्या व्होर्टेक्सच्या ऊर्जेशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षण दिले की जोपर्यंत वाईट गोष्टींच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे अधिक सामान्य वाटत नाही, जोपर्यंत कमतरता जाणवण्यापेक्षा समृद्ध वाटणे अधिक सामान्य वाटत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या सामान्यतेच्या भावनेचा सराव करावा लागेल. आणि अवघड गोष्ट ही आहे की ज्या गोष्टीला पुष्टी देण्यासाठी माझ्याकडे पुरावा नाही, ती मी कशी काय अनुभवू शकतो? आणि खरोखर हाच आज दुपारच्या चर्चेचा विषय असेल. मी जे वास्तव पाहत आहे त्यापेक्षा वेगळे, मी निर्माण केलेल्या वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी मी माझे कंपन कसे प्रशिक्षित करू शकतो? ते सर्वोत्तम स्तरावरील, जाणीवपूर्वक केलेले निर्माण, डेलिबरेट क्रिएटिंग आहे. जर तुम्हाला हवे असेल तर दुपारच्या जेवणासाठी ही चांगली वेळ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःहून अडथळा बनणे थांबवता, तेव्हा ते घडू शकते. तुम्हाला या अनुवादातील काही विशिष्ट संज्ञा स्पष्ट करून हव्या असतील किंवा इतर कोणत्याही भाषेत मदत हवी असेल, तर नक्की सांगा.